अजित पवार जर म्हणला बारामतीची 50% इस्टेट तुला, तू सरळ म्हणशील सुरेश पाटील माझा बाप ना, अजित पवारच माझा बाप. ही बाप नरकेडला मेलाय ना ना, आणि पुण्यतिथी मोहळत घालतो एवढा अक्कलवान भोका. लोक नाचता येत नाही पण घुंगरू लावून कुरुल गटात फिरतात. या यशवंत माने साहेबांना या तालुक्याला निधी कुठला कसा आणायचा याचं ज्याला जनरल नॉलेज होतं त्या लोकप्रतिनिधीला पाडला, आणि ज्याला स्वतःचा अंग सांभाळायला येत नाही त्याला तुम्ही निवडून दिलं, आणि ते हात वर करून बोलतोय. राजीन पाटलाला राजकारणात उद्ध्वस्त कर. तू पहिलं चालायला शिक. अरे तुझा बाप मेला तर शेजारी भावकीतल्या लोकांनी कोंबड्या कापून खाल्ल्या, ही तुझ्या अवकात. अरे त्यांची कशाला बराबरी करतोय. तुमची पार्श्वभूमी 10 वर्षापूर्वी बघितली तर दरोडेखोर या यादीत नाव आहे. काळूबाळू लोकनाट्य तमाशाच्या अगोदर वग असते, वगाच्या अगोदर गाणी असते ती. त्या गाण्यामध्ये एक मधनच कार्टून येते, बदलते. मंगला आमच्याकडे आमदार नसताना तुम्ही आम्हाला वाढदिवसाला पहिल्यांदा या भागात बोलवलं. लोक नाचता येत नाही पण घुंगरू लावून कुरुल गटात फिरतात. मी पहिल्यांदा इथं बसलेल्या पैलवानाने टाळ्या वाजवल्या. मी रांगडा गडी आहे पण तुमच्यासारखं मला डाव येत नाहीत, पण मी लोकनेते बाबुरावांच्या ज्यांनी तालीम उभा केली त्या तालमीच्या दरवाजाच्या कडेचा शिपाया पैलवान कसा पाय टाकतो ही मला माहित आहे. समाधान पाटलांचं भाषण ऐकायला लागल्यावर आता वाटलं आपण ह्याच्या पुढे भाषण केल्यावर उद्या दुसऱ्याला कोणाला तर अटॅक येईल, म्हणून मी जास्त काय बोलणार नाही. एका बाजूला या तालुक्याचे नेते ज्यांनी 15 वर्ष आमदारकी केली, ज्यांनी 10 वर्ष लोकांना निवडून आणलं, ते आदरणीय राजीन पाटील साहेब एका बाजूला कार्यकर्त्याला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणूक लढवावी आणि विचार मन बैठक करण्यासाठी एका बाजूला बैठक घेतात, आणि एका बाजूला ढवाळ लागल्यासारखी जिल्हा परिषद, एका बाजूला ज्याचा बाप सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटला बरोबर जिल्ह्यात काम केलं असल्याने एका बाजूला या बाजूला निवडणूक लढवतोय, एका बाजूला त्या बाजूला निवडणूक लढवतोय. जणू काय ह्यांच्या घरावर तुकाराम महाराजांना ग्रंथच फिरवलाय. तुमची पार्श्वभूमी 10 वर्षापूर्वी बघितली तर दरोडेखोर या यादीत नाव आहे. मुकेश अंबानी नंतर चांगल्या उद्योगपतीचं नाव बघितलं तर मित्तलचं नाव येतंय, दाऊदचं नाव बघितलं तर अरुण गवळीच येतंय, आणि अरुण गवळी नंतर नाव बघितलं तर संतोष पाटील आणि उमेश पाटील नाव येते. ही तुमची पार्श्वभूमी. त्यांनी काल कुर्ला तिथं सांगितले एका सभेत की पोराला नाही जमलं तर बापानं माझ्या विरोधात निवडणूक लढवावं. उमेश पाटलाला एवढंच सांगतो, त्याचा कोण इथं खबरे असला डायरेक्ट फोन चालू असला तर माझं त्याला सांगणं आहे, पटाला मुसरूट नव्हतं तवा राजीन मालक डीसीसी बँकेचं चेअरमन होतं, ही तुला माहित असावं. तुला जन्म नव्हता तवा बाबुरावांना चंद्रकांत निंबाळकरांना 10 वर्ष आमदार केले. ही घराण्याची परंपरा आहे. अरे तुझ्यासारख्या शंभड्या पोराला नेटक्या पोराकडून पराभव करायचा ही मार्गच ठरलेला आहे, आणि तू राजीन मालकाला उभा राहा म्हणतोय, त्यांच्या पोराला उभा राहा म्हणतोय. इथं राजीन मालकाचा बाळराजे पाटलाचा महाग कार्यकर्ता उभा राहिलाय, त्याच्या पायाची धूळ सुद्धा तुझ्या घराण्याच्या लायकीची नाही. ही निवडणूक कार्यकर्त्याची असते, ही निवडणूक नेत्याची नसते. ह्या निवडणुकीत पायाला भिंगरी लावून कार्यकर्त्यासाठी नेता फिरणारा कोण असेल तर ते सन्मान्य राजीन पाटील साहेब, सन्मान्य यशवंत माने साहेब आहेत. निवडणूक ही कार्यकर्त्याची आहे. पायाला भिंगरी बांधून गेले 15-20 दिवस झाले, महिना झाले शशिकांताला भारतीय जनता पार्टीत आले म्हणून आम्ही गटबाजी केली नाही. नवं जुनं मिळून
जुनं बेना घेतलंय, नवीन बेना घेतलंय, चांगल्या रानात पेरलंय म्हणून 11 नगरसेवक आले ती. काही लोक आपोआप उठवते ती आमच्या विरोधातली. आता एका बाजूला विजयराव डोंगरे उभा राहणार आहे, ते मनोहर भाऊचे वारसदार आहेत. एका बाजूला एकनाथ शिंदेचा जिल्हाध्यक्ष चरण चौरे उभा राहणार आहे. एका बाजूला संतोष पाटील उभा राहायचा आहे. मग कार्यकर्त्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे मित्रांनो. एखादा जर त्याच्यातला म्हणला, त्या 4-5 जणातला एक म्हणतोय ओबीसीचा नेता आहे, तो नगरपालिकेला उभा राहतोय, मग कार्यकर्त्याने काय करायचं? गजग खेळायचं का? गजग तुम्ही कार्यकर्त्याला, तुम्ही 5 जणांपैकी किती जिल्हा परिषद सोडणार, त्या नागनाथाच्या नगरीमध्ये येऊन सांगा, आम्ही तुमचा जाहीर सत्कार करतो, तुमची तयारी आहे का बघा. फक्त शशिकांना ही आमच्या अगोदर विजयराज तुमच्या बरोबर होते, तुम्ही 5 वर्ष अर्थ बांधकाम सभापती दिलेला आहे भारतीय जनता पार्टीनं, खरं आहे का खोटा आहे वाघमारे साहेब? फक्त आम्हाला विरोध म्हणून दिलेला आहे. तुम्ही किती सदस्य वाढवले त्याने? पण नाना तुम्हाला शब्द आहे, देश स्वतंत्र झाल्यापासून या मोहोळ पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकला नाही, पण ते फडकल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. ही राजेंद्र पाटील साहेबाचा आणि यशवंत माने साहेबाचा तुम्हाला शब्द आहे. वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे. कार्यकर्ता कसा असावा याचं जिवंत उदाहरण सांगतो. शशिकांत नाना ज्या वेळेला मालकाने सतीश अप्पा यादी तयार करत होते, यादी तयार करत असताना सतीश अप्पानं सांगितलं मालकाला, मालक फक्त माझं नाव आहे का बघितलंय, जी यादी तुम्हाला करायची ती करा, मला फक्त कमळाच्या चिन्हावरच उमेदवार पाहिजे एवढी माझी इच्छा आहे. असा जर कार्यकर्ता असला 6च्या 6 जिल्हा परिषद या भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मित्रांनो, विरोधकांना भारतीय जनता पार्टीला विरोध करा झालाय, विरोधकांना शिवसेनेला विरोध करा झालाय, विरोधकांना फक्त राजेंद्र पाटील आणि त्यांची 2 पोरं, झाला तालुक्याचा विकास संपला या तिघाच्या कडेने. अरे विकासाचा बोला, या तालुक्याच्या लोकप्रतिनिधी राजाभाऊ खरेने किती निधी आणला, तुम्ही कितीपत आमदार फंड दिला, तुम्ही डीपीसी मधला किती निधी आणला, आरोग्य खात्यामधला किती निधी आणला, PWD मधनं किती निधी आणला, तुम्ही क्रीडा मधनं किती निधी आणला, ह्याचं तुम्ही उत्तर द्या. निक्या परिवाराला टीका करून, एखाद्या परिवाराला बदनाम करून जर राजकारण होत असता तर या महाराष्ट्रात दंगली घडल्या असत्या आणि त्या परिवाराला संपावून राजकारण केलं असतं. ज्या यशवंत माने साहेबांना या तालुक्याला निधी कुठला कसा आणायचा याचं ज्याला जनरल नॉलेज होतं, त्या लोकप्रतिनिधीला पाडला आणि ज्याला स्वतःचा अंग सांभाळायला येत नाही त्याला तुम्ही निवडून दिलं आणि ते हात वर करून बोलतोय राजेंद्र पाटलाला राजकारणात उद्ध्वस्त कर. तू पहिले चालायला शिक, चालायला शिक. राजेंद्र मालकाच्या माग त्यांच्या आईनं प्रामाणिकपणानं महादेवाची तपश्चर्या केलेला आहे. त्यांचा ताऊजी राजे सुद्धा असा सही सलामत बाहेर जातोय. तुझ्यासारखे असे लय येऊन गेले ते. उमेश पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही म्हणताय ना नरकेट गटात एवढा मोठा विकास केलाय, मग तुम्ही त्याच गटात उभा राहा, निवडून या, तिथं तुम्हाला पाहिल्याशिवाय मी सोडणार नाही. इकडे येऊन बोलबुलया करायला लागले. ते काळूबाळू लोकनाट्य तमाशाच्या अगोदर वग असते, वगाच्या अगोदर गाणी असते ती, त्या गाण्यामध्ये एक मधनच कार्टून येतंय, बदलतंय. मंगला बनसोडेचा मी तमाशा बघितलाय म्हणून सांगतो तुम्हाला, मधनच कार्टून बदलतंय. तसा हा उमेश पाटील आहे. म्हणून मित्रांनो, बोलण्याला बळी पडू नका. तासाला कापड बदलताय, ती मंत्र्यांच्या पोरांचा एजंट आहे. आमची पाटले एजंट फेजंट कोणाही नाही ती, ही बाबुरावांना खानदानी जन्मलेले ते. असे एजंट फेजंट कोणाही नाही ती, स्वाभिमानानं जगणारी पाटलं आहे ती. आणि त्या भागात प्रत्येक घरात नोकरी लावली. नाना आता एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक ग्रामसेवक होता, त्याच्या बायकोनं विहिरीत उडी टाकली होती. ते साळी समाजात होतं. त्यावेळेला शिंदे साहेब केंद्रीय गृहमंत्री होते आणि आता जी देवेंद्र कोटे आहेत का, ते आमदार होते. आमदार साहेबाकडे आलते. 1 तास त्या माणसाची समजूत काढत होते की
भाऊजी बहीण नांदवा, तुम्हाला सोलापुरात प्लॉट देतो, मी साक्षीदार आहे त्याचा. ते काय म्हणला माहित आहे का, सगळं खरं हो, तुम्ही प्लॉट द्या चाल, पण इथली इस्टेट सगळी सोडून जावं लागते म्हणलं. त्याचं कारण सांगितलं त्यानं, त्याच्या बायकोनं विहिरीत उडी टाकली होती. मग मालक काय म्हणले, तुला नांदवायचं असलं तर नांदव, तुझी जबाबदारी आहे. देवेंद्र कोटेनं शिंदे साहेबाला फोन केला आणि शिंदे साहेबांनी मालकाला फोन केला. फक्त त्याला एवढंच सांगितलं त्या पुरीच्या आईबापाला, उद्या जर पुरीनं कमी जास्त केलं तर तुम्ही जबाबदार आहे, माझ्या गावातला माझा मुलगा जबाबदार नाही. त्या मुलीला नोकरी होती विशेष, मालक म्हणले असते घ्या, पण एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त होऊ देत नाहीत, ही जबाबदारी त्यांच्या घराण्याची आहे. उग कुणाला बी संघ घ्यायचा, फॉर्म भरायचा आणि तालुक्याला इस्तू लावायची, ही त्यांच्या घराण्यात संस्कार नाहीत. ही परंपरा बाबुरावांनापासून आहे, ही कुणाला बी मिळत नाही. येड्या म्हणा लोकनेते बाबुरावांच्या पत्नी बाईसाहेबाचं निधन झाल्यावर ना, या गावात मुस्लिम समाज आवर्जून मी सांगतो, त्या भागातल्या लोकांनी रमजान सुद्धा केला नाही, कुठला सण सुद्धा केला नाही. अरे तुझा बाप मेला तर शेजारी भावकीतल्या लोकांनी कोंबड्या कापून खाल्ल्या, ही तुझ्या अवकात. अरे त्यांची कशाला बराबरी करतोय, घराघणीच नोकरी लावलेली आहे त्याने. एखादा नाना त्या भागात तुम्ही गेला का नाही मला माहित नाही, त्यांच्या हाताखाली एक कमिटी आहे आणि एखादं पोरगं वयात वारलं, त्याचं पोरगं 11वी 12वीला जर असलं आणि भेटायला गेलं तर त्या कमिटीला सांगतात, ह्याचं शिक्षण पूर्ण झालं माझी गाठ घे. आणि ती लोक मालकाला सांगतात ह्याचं शिक्षण पूर्ण झालंय, त्याला नोकरी लावण्याची जबाबदारी घेतात आणि 1 रुपया घेत नाही ते, म्हणून लोक पुण्य पडतात. अरे ज्या वेळेला बाबुराव अण्णांच्या काळात ज्या मुलीचं लग्न झालं, त्या मालकांच्या रावसाहेबांच्या काळात ज्या मुलींची लग्न झाली, बाई वारल्यानंतर परदेशातनं 22 मुली भेटायला आल्या अण्णाच्या घरला. ही त्यांचा घराणा आहे. घरागणीच नोकरी लावणं, घरातल्या माणसाला उभा करणं, परपंच उभा करणं, ही त्यांच्या घराचे संस्कार आहेत. तुझ्यासारखी टाकून दिलेली, बाप नरकेडला मेलाय नाना आणि पुण्य तिथे मोहळत घालतो, एवढा अक्कलवान भोका झाला. बाप मी विरवडचा आहे, माझा बाप इथं विरवड मध्ये पुण्यतिथी घालाव का सोलापुरात घालाव, कुठं घालाव, विरवड मध्ये भाऊ भाऊकी. ही बापाचं असती इथं वर्ष सरा झाल्यावर पुण्यतिथी मोहळत घालतोय, एवढा शान आहे. अरे उद्या तू अजित पवार जर म्हणला बारामतीची 50% इस्टेट तुला, तू सरळ म्हणशील सुरेश पाटील माझा बाप नाही, अजित पवारच माझा बाप. ही तुझ्यात आणि त्यांच्यात फरक आहे. मित्रांनो अजून आपल्याला लय बोलायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीला ही भारतीय जनता पार्टी आहे. आता काय राष्ट्रवादी नाही, अजितदादाची राष्ट्रवादी. मालकाकडे कोरबी फॉर्म येत नाही, तर मालकाचा प्रोटोकॉल आहे, पार्टी सोडून काही नसतंय. आता एखादी गोष्ट आम्ही लय फडाला बघितलं सांगितलं जातं, आपण भाजपमध्ये आहे, त्यामुळं त्यांच्या जो सर्वे येईल ते 4-5 नावं देतात. नाना तुमच्या पार्टीचा सर्वे असतो, त्याच्या ज्याचं नाव येईल त्याच्या मागे आपण खंबीरपणानं राजीन मालक, यशवंत तात्या, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील आणि भारतीय जनता पार्टी ताट मानानं उभा करायच्या. येणाऱ्या जिल्हा परिषद समितीला जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचा ताकदीनिशी सगळ्याने, रवी पैलवान सगळ्याने प्रचार करायचा आहे. आणि या मोहोळ तालुक्यावर भारतीय जनता पार्टीचा कमळ या चिन्हाचा ध्वजा फडकावून या महाराष्ट्रामध्ये जशी मोहोळ तालुक्यामधली अनगर नगर पंचायत महाराष्ट्रामध्ये पहिली बिनविरोध देणारा आपण झालो, तसं या सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिली पंचायत समितीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकावून देवेंद्र फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण आणि शशिकांत नाना आणि या तालुक्याचे अध्यक्ष सतीश अप्पा काळे, राजेन पाटील साहेब, यशवंत माने, बाळराजे पाटील, अजिंक्य राणा पाटील यांचा हात बळकट करण्यासाठी आपण आजच्यापासून एक दिलानं कामाला लागावे अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.